तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. सो आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आज आम्ही चाललो आहे आमच्या मित्राच्या लग्नाला चिपळूणला. सूरज आहे, ओमकार आणि सुजल आहे. आता आम्ही कुर्ला स्टेशनला आहे, तिकडनं दादरला जाऊ. दादरवरून आमची ट्रेन आहे. सो तिकडनं होईल आपला प्रवास चालू. खूप धमाल मस्ती करू, हळद लग्न गाजून टाकू. चला. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आलेली लोक 10 वाजताची. सो ओमकार, एवढ्या दिवसाची मेहनत रंगात लागली, कसा वाटतंय? एवढे दिवस वाट बघितली या दिवसाची. हे सुट्ट्या भेटत नव्हत्या, कशा तरी सुट्ट्या काढल्यात खोटं बिटं सांगून. सुजल तर असं वाटतंय आताच लग्नाला चाललाय मस्त बुटा बिटा घालून. सो आता आम्ही दादर स्टेशनला तिकीट काउंटरला आलोय. तर ओमकार आणि सुजल तिकीट काउंटरला तिकीट काढतात आणि इथे तिकीट काढतात दोघं जण. आणि सूरजला बाहेर उभा करून टाकलाय बॅग घेऊन. सो आता तिकीट काढल्यानंतर बघू कुठं ट्रेन लागतंय आणि ट्रेनमध्ये बसू. पण भरपूर लेट आहे ट्रेन. काय सूरज, किती वाजता ट्रेन लागेल? सो आता आमची तिकीटं वगैरे भेटली आणि तिकीटं काढली. आता 11 नंबर प्लॅटफॉर्मला आपली ट्रेन लागणार आहे. चला, हे असतात माझ्यावरचं सगळे. 11 नंबर प्लॅटफॉर्मला थांबताना लाईन लावायला. चला. सो तुम्ही बघू शकताय अशी लाईनीत माणसं बसले गावाला जायला. ट्रेनच्या लाईनीमध्ये सगळेजण थांबलेले आहेत. आता याच लाईनीमध्ये आपण पण पुढं कंटिन्यू करू. हे बघा, अशी लाईनीत अजून माणसं थांबलेली आहेत. तर आता आम्ही शेवटला चाललोय. तिकडं जाऊन आम्हाला बसायची जागा बघू. हे बघा, इथपर्यंत लाईन एंड होते. तर इकडनं आम्ही थांबू. तर अशी लाईन लागली. सिंगल लाईन मध्ये सगळी चढत आहेत. ही आपली ट्रेन आहे. ओमकार आणि सुजल आहे पुढं. आणि सूरज बॅग बघ असते. आता ट्रेनमध्ये बसू आपल्या सीटवरती आणि मोबाईल चार्जिंगला लावतो. आता आम्हाला जागा भेटली फायनली. आणि जागा भेटली पण कुठं, ती पण शौचालयाच्या जवळ. एवढा घाण वास मारतय. आई शपथ, पब्लिक बघा फुल तपलिक. कसली जागा भेटली खतरनाक. मी स्वप्नात तरी पण काल बघितलेला का मला बाथरूम जवळ जागा भेटणार आहे. सो माझं स्वप्न साकार झाला. एवढा भारी वास येते ना, लेव्हेंडरची खुशबू आहे. काय माहित नाही, काय शपथ जबरदस्त. आता 6 तास कंटिन्यू असाच. तर काय करतो, झोपायची तयारी. झोपणार आहे. कसलं झोपा लागे, 6 तास असाच मजाक मस्ती. सो चला, भेटू नेक्स्ट स्टॉपवर. हे भारी वाटत असेल ना, खिडकी जवळ बसतोय मग. रिअल सीन दाखवतो तुम्हाला कुठं बसतोय. हे बघा, ह्यो बाथरूम आहे. बाथरूम मध्ये बसलोय. हा सूरज, हे भाऊ आहेत आपलं. खिडकीजवळ बसलोय पण बाथरूम मध्ये बसलो. कुठून हवा आली पाहिजे, पण हवा आली पाहिजे बस. एक नंबर. ओपनचे एक्सपिरियन्स हेच आहेत ना. खिडकीचा प्रवास पण बाथरूम मध्ये. तर बघू आता पुढच्या स्टेशनला पाण्याची बॉटल वगैरे घेऊ आणि आपली जर्नी कंटिन्यू ठेवू. पूर्णपणे ट्रेन पॅक झाली तरी पण माणसा घुसताना आतमध्ये. आता सूरजने गाणी लावलेत मस्त. आई शपथ, लय गरम होत आहे. पण काय बोलू मला, पूर्ण नाही गाणं भेटत. किती वाजले? 2 वाजले. 1 तास आहे.
करायला लागतं. मित्राचं लग्न आहे बोलला तर कब ये रात जाएगी, कब सुबह होगी. सो आता आम्ही मानगाव क्रॉस केला. स्टील वी आर इन बाथरूम. काय जागा चेंज झालेली नाही. 2 माणसं आमच्यातनं आता कमी झालेत मानगावला उतरली, पण गर्दी काही कमी झालेली नाही आणि आम्हाला काही जागा भेटलेली नाही. सो असं वाटतंय शेवटपर्यंत आम्ही बाथरूममध्येच असू. ठीक आहे. मजा आली भाई बाथरूममध्ये. एवढं भारी नाही काय बोलू तुम्हाला. कसं काय इथं बसलाय. सूरजला आता फायनली इकडं जागा भेटले. ओमकार आणि सुजल तिकडं दरवाजाजवळ. सो प्रवासाबद्दल काय बोलतो. भारी इथं जरशी गादी बिदी असते ना एक नंबर मजा आली असते. ठीक आहे बघू आता. सरळ आता सकाळी भेटू. त्याला घ्यायला गाडी आहे. गाडीमध्ये बसू आणि घरी जाऊन जरा अजिबात झोपायला वगैरे काही चान्स नाही. पाय बिन एकदम सून पडले. तर ठीक आहे. ओके थँक्यू निखिल. सो फायनली आता आम्ही 5:30 वाजता पोचलोय सावर्डे स्टेशनला. हा तर आता आम्हाला रिक्षा येणार आहे घ्यायला. रिक्षासाठी आम्ही थांबलो आहे. आमचा माणूस अजूनपर्यंत आला नाही. सावर्डे स्टेशनवरती आता आम्ही उतरलो. इकडनं आता आम्ही ऑटोला बसू आणि जाऊ निखिलच्या गावाला. तोपर्यंत बघू वाट बघू आता. अर्धा तास झाला आहे आम्ही अजूनपर्यंत सावर्डे स्टेशनला थांबलो. आमचा रिक्षावाला अजून आला नाही. अंधार होता. आता मस्त उजाडला आहे. बघू शकता या सावर्डेचा क्लायमेट कसं आहे. हा बस डेपो आहे. कधी येणार बस, कधी येणार आमचा रिक्षावाला. येऊ दे बाबा लवकर. माझ्या मोबाईलची चार्जिंग संपणार आहे. डेड होईल फोन आता. बघूयात कधी येतं. वाट तर बघतोय ते. एक वर्ष होणार. तीच नाही इकडून ते वायरोबाची गाडी जाते. तेव्हा 9ची बोलतो ती गाडी आहे. 7ची गाडी लोकल पॅसेंजर बसायला भेटतं तेव्हा. फायनली पोचलो. खतरनाक आहे. इथं बघा यो मांडव आहे. झोपाले जाम पण ठीक आहे. बघू आता जाऊन सामान वगैरे ठेवू आणि जाऊ सुजलच्या घरी. यो असा घर दिलाय आम्हाला. झोपणार नाही बोलले ना. झोपले तो किती. आता आंघोळ वगैरे करू आणि नाश्ता करू आणि जाऊ मांडवात. तर आता मस्त दाढी वगैरे करून आलो आणि जेवायला बसलेलो. जेवलो वगैरे. आता जरा गाव फिरायचं काम. हे बघा गावात फिरतात हे लोक. मस्त लोकेशन आहे. आता मित्राच्या बहिणीचं लग्न आहे. सो आता आम्ही तयारी वगैरे करू आणि तिकडं जायची तयारी करू आणि तिकडनं आल्यानंतर परत संध्याकाळी मग मित्राचा साखरपुडा आहे. मग 2 वेळा कपडे चेंज करायला लागतील. पुढं बघू. सो फायनली आता आमच्या तयाऱ्या झालेल्या आहेत. आपला नवरदेव पाहू शकता. आज साखरपुडा आहे व्हायचा आणि आता आमच्या सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या आहेत. आता इकडनं जाऊ आम्ही पहिले ताईचं लग्न लावायला. इकडनं आल्यानंतर संध्याकाळी 9 वाजता काहीतरी निखिलचा साखरपुडा आहे.
साखरपुडा झाल्यानंतर आय थिंक नमन पण आहे गावात. नमन बघायला जायचा प्लॅन चालू आहे. बघू आता पुरं काय बोलतायत, मग तसा पुढची प्लॅनिंग करू. तर ही आमची सवारी आहे. बसमध्ये बसलो मस्त. ओमकार बाई फुल कम्फर्टेबल आहे. लूज शर्ट लूज पॅन्ट घातले त्यांनी मस्त. पाहिजे तर मांडी घालून बसू शकतो. पोचलोय लग्नाच्या मांडवात, पण ही गरमी जीव घेईल वाटतं. हा जाम गरमी आहे. काय बोलशील ओमकार या गरमीबद्दल? सो आता आम्ही लग्न लावला मांडवामध्ये जाऊ जेऊ आणि लगेच निघू, कारण आता आम्हाला संध्याकाळची साखरपुड्याची तयारी करायची परत. सो इकडे लग्न लावू ताईचा, जेऊ आणि लगेच निघू. हा मस्त पोरांनी झोपा वगैरे काढल्या. आता आमच्या निखिल व्हायचा साखरपुडा आहे. त्यामध्ये एका छपरीची छपरी, याला असं छपरी बोलण्यात आलेलं आहे. पण आपण आपली ड्रेसिंग चेंज केले जरा. ते कुर्त्यामध्ये जाम गरम होतं, त्याच्यामुळे आता आपण फॉर्मल कपडे घातले मस्त. आणि सूरज पण तसाच आहे, सुजल पण तसाच आहे, फक्त मीच ड्रेसिंग चेंज केले. 6:30चा टाईम होता, 6:30 वाजायला 5 मिनटं आहेत. अजून निघाला नाही नवरा. निखिल भाई जसा नवरा निघाला आपण पण निघू आणि जाऊया वहिनींच्या गावात. आता मांडवात येऊन बसलोय आम्ही. ओमकार आहे, सूरज आहे, सुजल आहे. तर फॅन वगैरे चालू करून बसलोय आम्ही आता अंगण्यात. थोड्याच वेळेत नवरा निघेल. आपली गाडी आली आहे सुजल. आता पुढं बसणार काय? मागं बस गप. सूरजच्या पिशवी दिल्या मांडीवरती. ओंकार मागे. साखर उडाला. हा आपण पण आता जाऊन बसू आतमध्ये आणि डायरेक्ट मांडवत उतरू. चला. तो आता थोड्याच वेळाने सुरुवात होणार आहे. कृपया पाहुणे आणि मित्रमंडळांना विनंती आहे की आपण या मंडपामध्ये बसून घ्यायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. उपस्थित दैवगोत काशी, सगळे सोयरे, जीवलक नातलक, मित्रपरिवार, आज आपण मध्येच उभा राहिलाय.
फोटो काढून घ्या नंतर घ्या. इकडे बघ जरा. साखरपुडा आता झालाय. आता आम्ही निघालोय घरी जायला. लय उशीर झाला साखरपुडा लागता लागता. आता गाडीत बसतो आणि जाऊ. लय कंटाळा आला. लय उशीर झाला हो साखरपुडा लागता लागता. 6:30 वाजता आलेलो. गेले 12 वाजायला आलं. बघू आता घरी जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि पुढची प्लॅनिंग करू. एकतर झोपू नाहीतर मग बघू काहीतरी करू.